नमस्कार. नाथरेकर स्मृती प्रतिष्ठानतर्फे आयोजित संस्कृतोत्सव या उपक्रमाच्या 7व्या सत्रात मी वरद आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो. गेल्या 6 सत्रांमध्ये वदतु संस्कृतम आणि नृत्यतु संस्कृतम या मथळ्यांखाली संस्कृत प्रेमींची सुंदर सादरीकरण संस्कृतोत्सव या उपक्रमात झाली. आजचे सत्र देखील विशेष आहे. आजच्या सत्राचे शीर्षक आहे संस्कृताभिमानिनाः. संस्कृताभिमानिनाः या खंडात आपण काही खास पाहुण्यांना भेटणार आहोत. संस्कृत भाषेचा ज्यांनी एक विषय म्हणून अभ्यास केला, संस्कृत भाषेत आपलं करिअर निवडलं, ते घडवलं आणि आज त्यात यशस्वीरित्या वाटचाल करत आहेत, अशा काही अलीकडच्याच पिढीतील संस्कृताभिमानींनाच आपण या सत्रात आमंत्रित करणार आहोत. त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत, त्यांची मुलाखत घेणार आहोत. ही मुलाखत संस्कृत भाषेच्या सर्व वयोगटातील ज्ञानार्थींसाठी एक पर्वणीच ठरणार आहे. विशेषतः तरुण वयातील संस्कृतच्या ज्ञानार्थींचा, ज्यांना संस्कृत शिकायची आहे, जे संस्कृत शिकतात आणि त्यांना संस्कृत भाषेत करिअर करण्याची इच्छा आहे, अशा सर्वांनाच ही मुलाखत अत्यंत प्रेरणादायी ठरेल. नमस्कार. आजच्या सत्रात आपले विशेष अतिथी आहेत श्रीमान अविनाश चंद्रकांत खाडे. अविनाशजींनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून संस्कृतचे पदव्युत्तर शिक्षण म्हणजेच MA संस्कृत पूर्ण केलेले आहे. ते विद्यापीठात सर्वप्रथम राहिलेले आहेत. त्याचप्रमाणे त्यांनी संस्कृत भाषेत राष्ट्रीय पात्रता परीक्षा म्हणजेच NET नॅशनल एलिजिबिलिटी टेस्ट उत्तीर्ण केलेली आहे. सद्यस्थितीत ते इंदिराबाई भास्करराव पाठक महिला कला महाविद्यालय औरंगाबाद येथे पदवीच्या विद्यार्थ्यांना संस्कृत अध्यापनाचे काम करतात. त्यांची संस्कृत विषयाची गोडी आणि अध्यात्माची आवड याची सुरेख सांगड घालत त्यांनी काही लेखनही केलेले आहे. स्कंद पुराणातील तुळजा महात्म्य या ग्रंथाचे त्यांनी गद्य स्वरूपात मराठीत भाषांतर केलेले आहे. सद्गुरू परमपूज्य श्री माई महाराज यांच्या जीवनचरित्रावर आधारित श्री माई दिग्विजय या ओवीबद्ध ग्रंथाची देखील त्यांनी रचना केलेली आहे. सध्या ते श्री तुळजाभवानी शक्तीपीठ या विषयावरती स्वयं संशोधन करतात आणि प्राकृत भाषेत त्यांनी ओवीबद्ध ग्रंथलेखन देखील चालू केलेले आहे. तसेच श्री तुळजाभवानी मातेवरती संस्कृत भाषेत त्यांचे श्लोकबद्ध ग्रंथलेखन देखील चालू आहे. अविनाशजी, नाथरेकर स्मृती प्रतिष्ठानतर्फे मी वरद आपले आजच्या सत्रात मनपूर्वक स्वागत करतो. नमस्कार, धन्यवाद. खरं तर मला सुरुवातीलाच तुम्हाला असा प्रश्न विचारायचा आहे की संस्कृत हा विषय तुमच्या आवडीचा आहे का निवडीचा आहे? संस्कृत विषय माझ्या आवडीचाही आहे आणि संस्कृत विषय माझ्या निवडीचाही आहे. दोन्ही संस्कृत म्हणजे संस्कृतमय झालेला विषय म्हणजे मी स्वतः आहे. अगदीच अगदीच. म्हणजे तुम्ही आधी तुमची संस्कृत मध्ये आवड होती आणि नंतर तो निवडला तुमच्या करिअरसाठी? हो, आधी तसं जर म्हणावं तर संस्कृत 8वी पासून, म्हणजे आता खरं तर सांगायचं की संध्या नात्रेकर मॅडम 8वीच्या वर्गांवरती शिकवायला होत्या आम्हाला, 10वीच्या वर्गावरती शिकवायला होत्या. 8वी 9वी 10वी संस्कृत होता माझा, पण 10वी मध्ये थोडंसं विशेष आकर्षण वाटायला लागलं संस्कृत विषयी. आणि घरातलं पहिल्यापासून अध्यात्माचं थोडंसं वातावरण होतं. संस्कृतचे श्लोक वगैरे, पर्वचे वगैरे म्हणणे आमचं लहानपणापासून असायचंच. नात्रेकर मॅडम जेव्हापासून शिकवायला आल्या तेव्हा गोडी लागण्याचं किंवा संस्कृतकडे आकर्षण निर्माण होण्याचं एक कारण म्हणजे नात्रेकर मॅडमनी, म्हणजे संध्या नात्रेकर मॅडमनी गायलेली सुभाषित. त्यांची ती गेयता, त्यांचा तो स्वर ऐकून मनाला इतकं प्रसन्न वाटायचं की असं वाटायचं जणू काही शारदा गायन करत आहे ना आम्ही ऐकत आहोत, असा भास त्यावेळी व्हायचा मला. आणि त्यानंतर मग मलाही असं वाटलं की नाही, ह्या भाषेमध्ये निश्चित काहीतरी आहे. कुठंतरी असं वाटत होतं की आपण ह्या भाषेमध्ये काहीतरी करावं किंवा, पण त्यावेळी म्हणजे 10वीच्या वेळेस तेवढी काही जाणीव नव्हती त्या गोष्टीची. बरोबर. पण जसं जसं मग 11वी 12वी व्हायला लागलं, घरच्यांची इच्छा होती की काहीतरी मेडिकल किंवा इंजिनिअरिंग साईडला जावं यांनी. पण जेव्हा मी 11वीला होतो
तेव्हाच मी निर्णय घेतला की मला संस्कृतमध्ये PhD करायचं. तेव्हा PhD काय असतं हे सुद्धा मला माहिती नव्हतं. पण मला बरं. संस्कृतमध्ये काहीतरी करायचंय आणि माझ्या आवडीच्या क्षेत्रामध्ये मी निश्चित काय करणार हा आत्मविश्वास मला तेव्हा होता आणि झालं. मग त्यानंतर मग फर्स्ट इयर पासनं घरच्यांनी काही मला करू दिलं नाही. फर्स्ट इयर पासून मी मात्र आर्ट्स घेतलं आणि संस्कृतमध्ये करिअर करण्यासाठी स्वतःला झोकून दिलं. नक्कीच. तुम्ही तुमच्या गुरुवर्यांचे नाव घेता, जसं तुम्ही संध्या नात्रेकर मॅडमचं नाव घेतलं. खरं तर गुरूंचं स्थान खूप उच्च आहे होय. आणि ते निस्पृह वृत्तीने विद्यादान करत असतात. फक्त त्यांना एवढीच अपेक्षा असते की विद्यार्थ्यांनी आपली आठवण ठेवावी आणि त्यापेक्षाही उपर त्यांनी यशस्वी व्हावं. तर तुम्ही यशस्वीरित्या आज वाटचाल करत आहात, तर नक्कीच त्यांना देखील याचा खूप अभिमान वाटत असेल. अगदी नक्की. अगदी आता आहे, तुम्ही घरच्यांबद्दल बरोबरच आहे. बोललात, आणि तर हम्म, हम्म, हा बोला. हा हा मॅडम बद्दल सांगायचं म्हटलं की आमची बॅच 2010 सालची, म्हणजे संध्या नात्रेकर मॅडम आम्हाला शिकवायच्या 2010 साली. आता 2020 आहे. इतके वर्ष मध्ये लोटले. हा सगळा जो कालखंड होता मधला, माझा मी तर म्हणेल एक संघर्षाचा होता की संस्कृत मध्ये काय करिअर करशील तू, किंवा संस्कृत मध्ये काय होणार याविषयी घरचे जरा साशंक होते. कारण संस्कृत या गोष्टीचा गंध त्यांना नव्हता. पण मला बरोबर. माहिती होतं की मी काय करू शकतो आणि मला काय भेटणार याची प्रेरणा म्हणजे नात्रेकर मॅडम आहेत असं मी मानतो. मला तर ही वैयक्तिक वाटते, कारण त्या माझी प्रेरणा आहे. आणि तिथपासून काय म्हणतात, ती जी स्फुल्लिंग हृदयामध्ये निर्माण झालं, त्या एक सुभाषित म्हणायच्या, मला आठवतं आजही. मंदम हसंतम प्रभया लसंतम जनस्ते चित्तम सततम हरंतम वेणुनितांतम मधुनादयंतम बालम मुकुंदम मनसा स्मरामी. म्हणजे भगवान गोपालकृष्ण भगवानावरती हे सुभाषित गायच्या त्या आजही ते कानामध्ये माझ्या गुंजतं. आणि जेव्हा जेव्हा मला काहीतरी असं उमेद खचल्यासारखं वाटतं, तेव्हा मी ते सुभाषित ऐकत असतो. हे गेले 10 वर्षाच्या काळामध्ये मी फक्त त्याच सुभाषिताची आठवण करायचो आणि मनाशी ठरवायचो की नाही, नात्रेकर मॅडमनी ज्या प्रकारे आपल्याला संस्कृतचं एक ज्ञान दिलंय किंवा संस्कृतचा जो संस्कार आपल्यावरती घालून दिला, तो आपण पुढच्या पिढीपर्यंत नेला पाहिजे. मग आपणही संस्कृतमध्ये काहीतरी केलंच पाहिजे. ही प्रेरणा मला आतापर्यंत उमेद देत आली आणि त्यावरतीच मी आतापर्यंत वाटचाल करू शकलो आहे. नक्कीच. खूपच सुंदर. संस्कृत भाषेची गोडीच मुळात अशी अवीट आहे, की एकदा ती लागल्यानंतर तुम्हाला तिच्यापासून दूर जाणं सहसा शक्यच होत नाही. आणि अगदी अगदी शालेय स्तरापासून तुम्ही संस्कृत भाषेची गोडी जी आहे ती जपून ठेवली आहे आणि आता त्यात करिअर करत आहात. तर मला आता आपण पालकांबद्दल बोलत असताना आपण बोललात, की थोडंसं कन्व्हिन्स करावं लागलं किंवा थोडासा हो तुम्हाला हो स्ट्रगल होता हो त्या गोष्टीमध्ये. तर त्याबद्दल अगदी अगदी तुम्ही ते कसं निभावलं? ते कसं तुम्ही समोर नेलं याबद्दल थोडीशी. कारण कसं आहे, की अलीकडच्या काळामध्ये काही विशिष्ट क्षेत्राच्या बाबतीतच आकर्षण निर्माण झालेलं आहे संपूर्ण जगामध्ये आणि ती क्षेत्र थोडीशी इतर क्षेत्रांपेक्षा वरचढ वाटतात. वाटतात. ती हो हो नसतीलही, अगदी पण ती अगदी वाटतात. नसतात तर नसतात आपल्याला बरोबर. काही आपल्या आवडीचं क्षेत्र जेव्हा आपल्याला निवड करायची असते, तर त्यावेळेला थोडंसं त्याबद्दलचं आधी ज्ञानही आपल्याला आवश्यक असतं. तर तुम्ही हे कसं अगदी निभावलत? हे अगदी कसं तुम्ही आता सर्वात पहिली गोष्ट सांगायची म्हणजे माझी इच्छा होती. कोणत्याही क्षेत्रामध्ये तुम्हाला जर करिअर करायचं असेल किंवा कोणत्याही क्षेत्रामध्ये काम करायचं असेल, तर सर्वात पहिली गोष्ट तुमची प्रचंड इच्छाशक्ती असावी लागते. जग तुमचं म्हणजे अख्खं जग जरी तुमच्या विरुद्ध असेल की नाही, तू ही गोष्ट करू नकोस, पण तुमच्यात जर संकल्पशक्ती, इच्छाशक्ती जर प्रचंड असेल, तर तुम्हाला कोणीही त्या क्षेत्रापासून दूर करू शकत नाही. आणि असंच काहीतरी माझ्यासोबत घडलेलं आहे की घरच्यांना असं वाटायचं की हा मेडिकलला जाईल. मला 11वी-12वी सायन्स दिलं होतं, पण मी 11वीला सांगितलं होतं की 11वीला एक एक घटना सांगावीशी वाटते मला. बॉटनी विषय होता आणि त्या बॉटनी विषयामध्ये एक इथं ICD नावाचे क्लासेस आहेत, त्या क्लासेसमध्ये मी होतो आणि लेक्चर चालू असताना त्या एक उपनिषदांचा एक श्लोक आला. छांदोग्य उपनिषदातला एक श्लोक होता आणि त्याच प्रकारे महर्षी कणाद यांचा एक सिद्धांत त्या ठिकाणी मांडलेला होता. आणि मग मला वाटलं की अरे, जर बॉटनी म्हणजे आजच्या विज्ञानामध्ये जर प्राचीन संस्कृत वेद यांचे जर दाखले देऊन आजचं विज्ञान समजवलं जातंय, तर मग त्या प्राचीन संस्कृतचा अभ्यास करण्यात काय वाईट आहे. मी तसं थोडंसं घरच्यांना आपला हेतू म्हणूनही दाखवला की मी संस्कृत घेतो, आर्ट्स करतो.
पण त्यांना असं वाटलं की आर्ट्स घेऊन काय करणार आहेस तू, कारण हा जो प्रश्न होता माझ्या घरच्यांना पडलेला प्रश्न होता, तो केवळ माझ्याच घरच्यांना पडलेला नाहीये. आज जे बरोबर. मध्यमवर्गीय आपले कुटुंब, आज आज आपल्याकडे जे मध्यमवर्गीय कुटुंबीय आहेत, तर प्रत्येक पालकांना पडलेला हा प्रश्न आहे की आर्ट्स घेऊन मुलगा काय करणार, त्यातली त्यात संस्कृत घेऊन मुलगा काय करणार, भाषा विषय घेऊन मुलगा काय करणार, आहे की नाही, किंवा हम्म. तुमची मुलगी असेल ती काय करणार आहे. पण मला एक त्यांना सांगायचंय की जोपर्यंत भाषा जोपर्यंत किंवा आपल्याला विचारांचं आदान प्रदान करायचं असतं तोपर्यंत भाषा टिकणार आहे. आणि जोपर्यंत भाषा टिकणार आहे तोपर्यंत तुमच्या ज्या करिअरच्या संधी आहेत, त्या संस्कृत मधल्या असतील, मराठी मधल्या असतील, त्या जिवंत असणार आहेत. भाषेला कधीही मरण नाही. त्यामुळे भाषेच्या संलग्नित जे क्षेत्र आहेत, जे करिअरच्या संधी आहेत, कार्यक्षेत्र आहेत, त्यांना सुद्धा मरण नाही. असावी लागते फक्त इच्छाशक्ती. बस मला एवढं सांगायचं. नक्कीच नक्कीच खरंय. आजपर्यंत हजारो लोकांनी योगदान दिल्यामुळेच ह्या भाषा टिकून आहेत. नक्कीच. खरं तर घरच्यांचा पाठिंबा एका अर्थी महत्वाचा असतो, पण घरच्यांचा कन्सर्न अगदी थोडासा वेगळा असतो, तो की ते आपल्या काळजीपोटी बोलत असतात. पण काळजीपोटी दुसराही एक बोलत मुद्दा असतात. असा येतो आपल्या करिअरचे क्षेत्र निवडताना, ज्याला इंग्लिशमध्ये आपण पीअर प्रेशर म्हणतो. म्हणजे आपल्या सभोवतालची जी मंडळी असतात, विशेषतः आपली मित्रमंडळी, तर सर्वांनी काय करिअर निवडलं याच्या बाबतीत त्यांचंही एक मत असतं आणि अनाहूतपणे त्या गोष्टीचा आपल्याही निवडींवरती, आवडींवरती काहीसा परिणाम होतच असतो. तर तुमच्या अगदी अगदी मित्रमंडळींचा विशेषतः या गोष्टीला कसा प्रतिसाद होतो, असं आम्हाला जाणून घ्यायचं. मला आठवतं राहुल आणि सचिन नावाचे दोन मित्र होते माझे, आणि ते माझ्यासोबत सायन्स करत होते. पीसीबी ग्रुप होता आमचा, आणि मेडिकल साठी आम्ही ट्राय करत होतो. सीईटी द्यायची होती त्या काळात, 2012 सालची गोष्ट आहे ही. आणि त्या काळी मी त्यांना सांगितलं की माझी तर काही इच्छा नाहीये म्हटलं मेडिकल करण्याची. ठीक आहे, आयुर्वेदामध्ये सुद्धा मी करू शकलो असतो, नाही असं नाही, पण मला पूर्ण वेळ संस्कृतसाठी द्यायचा आहे. मला संस्कृतातलं साहित्य, अध्यात्म याचा थोडासा अभ्यास करायचा आहे. संस्कृतामध्ये खूप छान साहित्य आहे, वेदांचा अभ्यास करायचा आहे, उपनिषदांचा अभ्यास करायचा आहे. तर त्या दोन मित्रांनी मात्र मला फार सपोर्ट केला आणि त्यांनी मला पाठबळ दिलं की नाही तू करायला पाहिजेस. म्हणजे घरचे माझ्या सोबत नव्हते, पण माझ्या मित्रांनी मात्र मला त्याच्यामध्ये हे काय म्हणतात त्याला, एक पाठबळ दिलं, एक पाठिंबा दिला की नाही तू कर, आम्ही तुझ्यासाठी काहीतरी मदत करू, तुला लागेल तर आपण पाहूयात काहीतरी त्याच्यामध्ये पुढं करिअरच्या काय संधी आहेत, आपण तज्ज्ञांची भेट वगैरे देऊ, असं म्हणून त्यांनी पाठिंबा दिला होता. आणि निश्चित मित्रांचा सुद्धा पाठिंबा असल्यामुळे मला थोडंसं हायसं वाटलं की नाही आपण करू शकतो. कारण कसं असतं की कोणत्याही क्षेत्रामध्ये जाताना कोणीतरी पाठीमागं कोणाचा तरी वरहस्त असायला पाहिजे. मग ते गुरु असतील, मित्रमंडळी असतील, घरचे असतील. भलेही एखादी गोष्ट किंवा एक आई वडील म्हणा, तुमचे गुरुजन म्हणा, त्या तुमच्या क्षेत्राच्या म्हणजे तुम्ही जे करिअर निवडलं आहे, करिअर क्षेत्र निवडलं आहे, त्याच्या विरोधी विचाराचेही असतील, पण तुमचे मित्रमंडळी किंवा कोणी ना कोणी असतंच एखादं की तुम्हाला त्यामध्ये सपोर्ट करत असतं, पाठिंबा देत असतं. तर माझ्या मित्रमंडळांमध्ये मात्र ह्या संस्कृत क्षेत्रासाठी फुल सपोर्ट होता, त्यांचा म्हणजे पूर्ण पाठिंबा होता मला. नक्कीच, खूपच सुरेख. म्हणजे या बाबतीत पीअर प्रेशर पेक्षा तुम्हाला पीअर सपोर्टच मिळाला असं आपल्याला म्हणायला काहीच हरकत नाही. आणि त्या मित्रांचं देखील खूप खूप अभिनंदन आणि कौतुक करावंसं वाटतं प्रतिष्ठानतर्फे, कारण बऱ्याच वेळेला मित्रांचा देखील या गोष्टींमध्ये आपल्या सभोवतालच्या मंडळींचा खूपसा हात असतो आणि कोणीतरी आपल्याला त्या वेळेत पाठीवरती हात ठेवणं अगदी फार आवश्यक असतं. कारण 11वी-12वीचं वय हे करिअरच्या निवडीसाठी खूप अगदी महत्वाचं असतं, पण तितकीशी समज आणि तितकी त्या टर्निंग पॉइंट महत्वाकांक्षांना असतो. पूर्ण करण्यासाठी आपल्याला समोर जाण्यासाठी आवश्यकता खूप सारी असते. अगदी. आता अगदी मला अगदी तुम्हाला असं विचारायचंय की खरं तर आता म्हणजे आपण संस्कृत शिकल्यानंतर आपल्या पारिवारिक आणि सामाजिक दृष्टिकोनाने किंवा सामाजिक आणि पारिवारिक स्तरावरती आपल्या संस्कृत शिक्षणाचा आपल्याला कसा फायदा होताना दिसतो? पहा, आजच्या समाजामध्ये म्हणजे थोडक्यात आता माझ्या दृष्टीने सांगतो की थोडक्यात आजच्या काळामध्ये संस्कृतचं ज्ञान तुम्हाला कशा प्रकारे उपयुक्त आहे. मला एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे.
युग, आजचं युग कॉम्प्युटर युग आहे हे तर आपल्याला माहितीच आहे. मग बरोबर. संस्कृत भाषेचा आजचे काळ आहे फक्त पुराण यांच्यावरतीच भाषा आहे. बऱ्याच जणांना कोणाला वाटतं की अरे फक्त संस्कृत शिकणार तर फक्त भिक्षुकी करणार का, बस एवढंच वाटतं. याच्या पलीकडं संस्कृतमध्ये काय ज्ञान दडलेलं आहे हे आणखीन बऱ्याच पालकांना माहित नाही. त्यामुळं बरेच जण एक एक उदासीन असतात की संस्कृत विषय घेऊन तू काय करणार आहेस, फक्त टीचर होणार आहेस का, फक्त प्राध्यापक होणार आहेस का. अरे पण तिकडेही संधी आहेतच की, पण हे दिसत नाही, हे कळत नाही. संशोधन क्षेत्र नावाचं असं एक क्षेत्र आहे, त्याच्यामध्ये आपण संस्कृतमध्ये जर संशोधन क्षेत्रात वळलो तर इतक्या प्रचंड गोष्टी आहेत की आपण त्याची गणती करू शकत नाही. मला एक गोष्ट सांगायची आहे. आजचं युग आहे कॉम्प्युटर युग, आपण याला संगणक युग असतो. संगणकामध्ये संगणकाची जेव्हा भाषा तयार करायची तर संगणकाचा सिद्धांत असतो, कॉम्प्युटरचा सिद्धांत असतो, त्याला अल्गोरिदम म्हणतात. अल्गोरिदम. तर अल्गोरिदमसाठी उपयुक्त भाषा, उपयुक्त आणि सगळं सुटेबल भाषा असेल आतापर्यंत कॉम्प्युटरसाठी तर ती संस्कृत अशी आहे. वाटतं की इंग्लिशमध्ये नो हो, आपण समजा कधी गुगल सर्च करतो, व्हॉइस नो म्हणतोय आपण, आपल्याला अपेक्षित असतं ओ नो, पण कधी कधी त्या ठिकाणी ओ डब्ल्यू नो, कारण दोन्ही उच्चार अगदी सारखे आहेत. पण संस्कृतमध्ये तसं नाहीये. दोन शब्दांचे सारखे उच्चार कुठेही नाहीये. आजपर्यंत जर संस्कृत तर मला सांगायचं असं आहे की संस्कृतमध्ये आतापर्यंत किती शब्द वापरले गेले, एकूण संस्कृत भाषेमध्ये जे शब्द आहेत त्यांची जर गणना करू गेलो तर 102 अब्ज 78 कोटी आणि 50 लाख इतके शब्द संस्कृत भाषेमध्ये आहेत आतापर्यंत जर गणना केली तर. आणि एवढ्या साऱ्या शब्दांमध्ये जसं की आपण इंग्लिशमध्ये पाहिलं, एन ओ अपेक्षित असेल तर नो एन ओ आणि के एन ओ डब्ल्यू नो या दोन्हींचे उच्चार सेम आहेत. पण 102 अब्ज 78 कोटी 50 लाख संस्कृत शब्दांमध्ये कोणत्याही दोन शब्दांचे उच्चार सारखे नाहीत. हे संस्कृत भाषेचं वैशिष्ट्य आहे, आपण हे ध्यानात घेतलं पाहिजे. त्यामुळे आगामी काळामध्ये कॉम्प्युटरसाठी, संगणकासाठी अतिशय उपयुक्त लॉगरिदम जे आपण बोललोय, लॉगरिदम हा सिद्धांत आहे, तर अतिशय कॉम्प्युटरसाठी उपयुक्त अशी जी भाषा आहे ती संस्कृत असणार. पुढच्या आगामीमध्ये संस्कृतला खूप महत्व येणार आहे. आणि संशोधन म्हणा, तुम्ही त्याच्यामध्ये रिसर्च म्हणा, किंवा तुम्ही त्याच्यामध्ये पत्रकारिता म्हणा, खूप साऱ्या क्षेत्रांमध्ये, केवळ फक्त टीचिंग फील्ड किंवा आपण शैक्षणिक क्षेत्र एवढं जर सोडलं तर संशोधन, पुरातत्व, भाषांतर करणे, प्रूफ रिडिंग, पत्रकारिता, परदेशामध्ये सुद्धा योग शिक्षण देणं, खूप साऱ्या गोष्टी आहेत की आता त्या क्षेत्रांमध्ये संस्कृत किंवा संस्कृत जाणकारांची आवश्यकता आहे. तर आजच्या या करिअरच्या संधी संस्कृत नक्कीच नक्कीच. अविनाशजी, खरंच आपण म्हणालात त्याप्रमाणे संस्कृतचं शब्द भांडार हे अमर्याद आहे आणि संशोधनाला खूप वाव आहे. आणि संशोधनाच्या बाबतीत आपण बोललेलं एक खूप छान तुम्ही बोललात आता की संशोधन हे स्वयंप्रेरितच असतं, पण ते स्वतःसाठी कधीही नसतं, ते इतरांसाठी, ते समाजाच्या हितासाठीच असतं. म्हणून संशोधनात जेव्हा खूप वाव आहे संस्कृत भाषेमध्ये संशोधनाकरता, तर ते इतरांसाठीच आहे. आणि खरं तर आपण त्याला एक करिअर म्हणून न बघता एक आवड म्हणून, एक छंद म्हणून जेव्हा आपण त्यात समोर जातो आणि नंतर आपण त्यात पारंगत होऊन नंतर त्यात संशोधन करायला जातो, तेव्हा ती नक्कीच एक अभिनंदनीय बाब असते.
आता आपण थोडस संस्कृत अध्ययनाकडे आणि अध्यापनाकडे जाऊया. आपण संस्कृत अध्यापनाचे काम करता, तर जेव्हा आपण विद्यार्थ्यांना शिकवता तर आपल्याला नक्की अध्यापनात काय अडचणी जाणवतात संस्कृत भाषेच्या? संस्कृत भाषेमध्ये सगळ्यात म्हणजे मुलांना शिकवताना एक म्हणजे एक अडचण अशी येते की जसं की मराठी आहे, मराठी आपल्याला जमतं का? म्हणजे मराठी एखादं लहान लेकरू असेल त्याला शिकवावं लागत नाही, बोलता बोलता शिकतं. तसं संस्कृत आपल्याला शिकवावं लागतं. का शिकवावं लागतं? कारण आपली रोजची दैनंदिन वापरातली भाषा मराठी आहे. त्याचप्रमाणे संस्कृत जर आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनाचा जर भाग बनली तर संस्कृत ही भाषा शिकवावी लागणार नाही. तर संस्कृत मध्ये काय आहे यावरती संशोधन करून पुढे त्याला वाव देता येईल. म्हणजे आपल्याला अ ब क ड पासून सुरुवात न करता संस्कृतमध्ये जे काही संशोधनाच्या संधी आहेत त्या खुल्या करून देता येतील. पण आपल्याकडे काय होतं म्हणजे अध्यापनामध्ये येणारी अडचण एवढीच की मुलांना संस्कृत काय किंवा संस्कृत विषयी मनात असलेली भीती किंवा संस्कृत मध्ये करिअरच्या संधी नाहीत याची असलेली उदासता आणि त्यामुळे संस्कृत अध्यापनावर त्याचा होणारा परिणाम म्हणजे कंटाळा होणं, उदास होणं, हे करणं की फक्त एक स्कोरिंग सब्जेक्ट म्हणून संस्कृत या विषय. तर या गोष्टी थोड्याशा कशा आहेत की नकारार्थी आहेत संस्कृतमध्ये आणि ह्याच गोष्टी आम्हाला थोड्याशा म्हणजे काय म्हणतात एक खटकल्यासारखंच होतं आम्हाला की तुम्ही फक्त एक पूर्वग्रह करून ठेवलाय आणि फक्त त्याच दृष्टीने संस्कृतकडे बघताय. फक्त तो पूर्वग्रह दूर होणं हीच आमची म्हणजे काय म्हणतात अडचण सुटल्याप्रमाणे आहे. नक्कीच नक्कीच. आपण जेव्हा अध्यापन करतो त्यावेळेला थोडासा आपला दृष्टिकोन हा व्यापक होतो, पण आपल्या अध्यापक असतानाच्या अडचणी ह्या अध्ययनातल्या अडचणीपेक्षा वेगळ्या असतात. नंतर मला त्याबद्दल तुम्हाला विचारायचंय की जेव्हा आपण संस्कृत शिकत होतात, जेव्हा आपण विद्यार्थी दशेत होतात, तर त्यावेळेला आपल्याला काय अडचणी नक्की जाणवल्या? त्यावेळेसच्या कदाचित वेगळ्याही असू शकतात. हो, आता मला सांगायची गोष्ट अशी की जेव्हा मी फर्स्ट इयर पासून संस्कृत विषय घेतला तर तेव्हा वेद हा माझा अतिशय आवडीचा विषय. उपनिषद वेद यामध्ये काय दिलेलं आहे. पण वेद समजून घ्यायचे असतील तर तुम्हाला म्हणजे कोणतंही साहित्य समजून घ्यायचं असेल तर भाषेचं ज्ञान आवश्यक आहे. आणि भाषेचं ज्ञान मुळातून आवश्यक म्हणजे भाषेचं ज्ञान जर असेल म्हणजे हवं असेल तर त्या भाषेचं व्याकरण मुळातून अभ्यासायला पाहिजे, आहे की नाही? आणि मला अशी आली की व्याकरणाचे धडे नाहीत. व्याकरणाचे धडे नसल्यामुळे फक्त मला भाषांतराचा आधार घ्यावा लागायचा. किंबहुना आजही खूपदा मला भाषांतराचा आधार करताना. तर हीच मला अडचण त्यावेळी जाणवली. आणि कसं आहे की आपल्या प्रांतामध्ये नात्रेकर स्मृती प्रतिष्ठान सारखे अगदी म्हणजे तळमळीनं काम करणारे अगदी असे थोडेच प्रतिष्ठान आहेत की जे अगदी तळमळीनं काम करतात संस्कृतवरती. तर फक्त मला कुठेतरी ते भाषांतराचा आधार घ्यावा लागत होता. कुठेतरी गाईडचा आधार घ्यावा लागत होता. ही माझी मोठी खंत होती आणि हीच मला अडचण यायची की मला व्याकरणाचं ज्ञान नाही, की मला अध्ययन करताना ही बाब फार मोठी अडचणीची ठरलेली होती. अगदी खरंय. तर आज जेव्हा सगळ्या जगामध्ये इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी म्हणजे माहिती तंत्रज्ञानाचा वापर होतो, तर संस्कृत अध्यापनामध्ये माहिती तंत्रज्ञानाचा कितीसा वापर होतो? संस्कृत आजच्या माहिती तंत्रज्ञान म्हणजे आयटी क्षेत्रामध्ये इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी म्हणजे माहिती तंत्रज्ञान या म्हटलं तर तो आपल्यावरती डिपेंड आहे, आपण किती करतो. मला एक साधी गोष्ट एक सांगायची तुम्हाला. आपल्या मोबाईलच्या कीपॅड वरती मराठी कीपॅड सुद्धा उपलब्ध असतो. पण बरेच जण काय करतात ते मराठी कीपॅडचा उपयोग करत नाहीत. व्हॉट्सअपची आपण जेव्हा व्हॉट्सअपवरती चॅटिंग करत असतो तेव्हा व्हॉट्सअपवरती चॅटिंग करताना कसं आहे की तू जेवलास का, TU, तू जेवलास का, JE म्हणजे असं आपण इंग्लिश मध्ये मराठी भाषा लिहितो. आपण बरोबर. आपली भाषा आपण तिला म्हणतो तर आपण ती भाषा त्याच भाषेतनं लिहिली पाहिजे.
आणि मला एक सांगायचंय की संस्कृत जी आहे ती आपल्या रोजच्या दैनंदिन बोलण्यातली भाषा झाली पाहिजे. सगळ्यात पहिली गोष्ट, त्याची सुरुवात जर आपण आपल्या व्हॉट्सअप पासून सुरुवात केली तर त्याची फार फार लवकर सुरुवात होईल असं मला सांगायचं. म्हणजे लवकरच त्याची सुरुवात होऊ शकते, पण आपण त्याचा उपयोग मात्र केला पाहिजे. इंग्लिश कीपॅडचा वापर करण्यापेक्षा मराठी कीपॅडचा वापर केला तर जास्त चांगलं राहील. अगदी अगदी खरं आहे. एखाद्या भाषेच्या संवर्धनासाठी त्याचा आपल्या दैनंदिन जीवनातला वापर किती महत्वाचा आहे. खरं तर आपण कटाक्षाने मराठीचा किंवा संस्कृतचा, आपण जी भाषा शिकतो, जी आपल्याला आवडते, तिचा वापर नक्कीच करायला पाहिजे. खरं तर म्हणजे ह्या बाबतीत आणखी एक प्रश्न विचारावासा असा वाटतो की जर आपण इंग्लिश बघितली किंवा इंग्लिशला आपण बाजूला सोडूयात, इतर भारतीय भाषा जसं हिंदी किंवा तमिळ, तर ह्या जराशा यांच्यासाठी आयटी फ्रेंडली वातावरण आहे. आयटी फ्रेंडली या अर्थाने की ती भाषा आपल्याला शिकायची असेल तर आपल्याला माहिती तंत्रज्ञानाचा खूपसा वापर करून घेता येतो. उदाहरणार्थ प्ले स्टोअर वरती आपल्याला बरेचसे ऍप्स मिळतात त्याच्या बाबतीत. तर संस्कृतच्या बाबतीत असं फारसं होताना दिसत नाही. तर मला प्रश्न असा विचारायचा आहे की आपल्याला ते करता येईल का, आणि ते करण्यासाठी नक्की कोणत्या मार्गाने, कोणत्या दिशेने आपल्याला प्रयत्न करणं आवश्यक आहे? सगळ्यात पहिली गोष्ट की आपण संस्कृत या भाषेला किंवा संस्कृत या भाषेचं ज्ञान भांडार आयटी माध्यमानं किंवा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी किंवा आपण ज्याला माहिती तंत्रज्ञान म्हणतो त्या क्षेत्रामध्ये संस्कृत भाषा अधिकाधिक कशी नेता येईल याविषयी प्रयत्न केले पाहिजेत. मग त्या गोष्टीमध्ये जर म्हटलं तर आपण जसं की आता प्ले स्टोअर वरती विविध म्हणजे वेगवेगळे ऍप असतात, तर आपण वेगवेगळ्या संस्कृत ऍपची निर्मिती केली पाहिजे. त्यामुळं सगळ्यात एक गोष्ट अशी म्हणजे मला सांगावीशी वाटते की कला, विज्ञान, वाणिज्य या 3 शाखा आहेत. या 3 शाखेमध्ये केवळ कलेमध्ये संस्कृतला महत्व आहे, पण तेच महत्व त्याच संस्कृत विषयाचा समावेश जर इंजिनिअरिंग, मेडिकल या साईडमध्ये सुद्धा जर, या फॅकल्टीमध्ये सुद्धा जर तुम्ही दिला, संस्कृत विषय जर सक्तीचा केला तर निश्चित ही आयटी मध्ये उतरायला तिला वेळ लागणार नाही. मला सांगायचं आणि ही शिफारस वाटते की बाबा शासनाकडे असे एक माझं एक मत असं आहे की जसं की कला या फॅकल्टी म्हणजे कला या क्षेत्रामध्ये संस्कृत भाषा तुम्ही ऑप्शन म्हणून ठेवलेली आहे, तशीच संस्कृत भाषा सक्तीची जर विज्ञान क्षेत्रामध्ये केली, विज्ञानाच्या क्षेत्रामध्ये जर केली तर निश्चित आयटी मधून सुद्धा संस्कृत भाषा पुढे येईल आणि ती रोजच्या दैनंदिन जीवनाचा भाग होईल. उलट काय होईल की आपल्या भाषेतनं, आपल्या मूळच्या भाषेतनं आपल्याला आजकालचं जे रोजचं जीवन आहे, रोजचं जे दैनंदिन जीवन आहे ते अभ्यासायला मिळेल. मग त्यामध्ये वेगवेगळ्या ऍपची निर्मिती असेल, मोबाईल वरती जसं आपली मराठी कीपॅड आहे तसं संस्कृत कीपॅड काढणं आहे की नाही. आता आपण गेम खेळतो, आता खूप असे प्ले स्टोअर वरती गेम्स वगैरे, गेमचे ऍप्स वगैरे आहेत. तसे गेम्स जर तुम्ही संस्कृत मधून ते सगळे जर सिस्टीम संस्कृत मधून तयार केली तर निश्चित मुलाला म्हणजे लहान मुलांना संस्कृत विषयी गोडी वाटायला लागेल. आणि सगळ्यात आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे की दैनंदिन जीवनामधून जे संस्कृतचं बाळकडू असतं ते मुलांना पालकांनी पाजवायला पाहिजे. लहानपणी आपण शुभम करोति कल्याणम वगैरे पर्वतचे म्हणायचो, संस्कृत मधले श्लोक होते. त्यामुळे आपल्याला संस्कृत ही अगदी परिचयाची भाषा आहे, पण आजकालच्या मुलांना पर्वतचा काय या गोष्टीचाच अर्थ माहित नाहीये. शुभम करोति हा श्लोक नीटचा पाठ नसतो. म्हणजे काय की गंगा, हा आपण म्हणतो गंगेकडे लक्ष देतो, पण त्याची जी गंगोत्री आहे म्हणजे त्यांची मूळचे जे आई वडील आहेत ते आई वडीलच या गोष्टीविषयी सजग नाहीये. त्यांना असं वाटतं की अरे मुलांना हे स्तोत्र शिकून, मंत्र शिकून काय करायचंय. पण त्याच रोजच्या आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग जर आपण संस्कृतला बनवलं तर आपल्या जीवनावरती निश्चित त्याचा एक सकारात्मक परिणाम होईल. आणि लवकरच मी जसं म्हटलंय की मगाशी सांगितलं, लॉगरिदम संस्कृत म्हणजे कॉम्प्युटरसाठी अतिशय बेस्ट भाषा, अतिशय चांगली भाषा म्हणून संस्कृतला मान्यता दिली आहे किंवा संस्कृत ही अतिशय पुढारलेली भाषा आहे. तर निश्चितच करिअरच्या संधी प्राप्त होतील आणि त्यासाठी आपण
निश्चितच प्रयत्न करायला पाहिजेत. आणि त्यासाठी म्हणजे शासनाकडे माझी अशी वैयक्तिक अशी इच्छा आहे की शासनाने विज्ञान शाखेमध्ये सुद्धा संस्कृत भाषा सक्तीची करावी, जेणेकरून आजच्या माहिती तंत्रज्ञान युगामध्ये आणि क्षेत्रामध्ये संस्कृतचा वावर आणि वापर वाढेल. नक्कीच नक्कीच. खूपच सुंदर बोललात तुम्ही. खरं तर तुम्हीच सांगितलेला मुद्दा मला पुन्हा रिपीट करावा वाटतो, की खरंच भाषेला कधीच मरण नसतं आणि विज्ञान क्षेत्रामध्ये देखील संस्कृतची सक्ती केली. खरं तर विज्ञान कोणतंही शास्त्र हे भौतिक असतं, पण त्याला भाषेचा आधार घ्यावाच लागतो. ते बोलण्यासाठी, ते सांगण्यासाठी, इतरांपर्यंत अगदी 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 पोहोचवण्यासाठी. आणि ती कोणतीही भाषा असो, भाषेचा अभ्यास करणं हे प्रत्येक प्रत्येक क्षेत्रातील माणसाला खूप आवश्यक असतं. अगदी मी विज्ञान अगदी तंत्रज्ञान क्षेत्रातील असूनही मला संस्कृत भाषेची किंवा सर्वच भाषांची आवड आहे. तर भाषेचा अभ्यास करणं किती महत्वाचं असतं हे केल्यानंतर तुम्हाला समजतं आणि त्यातून तुम्हाला बरेचसे फायदे होतात जे सहसा दिसत नाहीत किंवा कळत नाहीत, पण ते सुप्त फायदे असतात. खरं तर अगदी असंच आहे. आपण अगदी अगदी बोललात. अगदी बरोबर. अगदी. एखादं क्षेत्र करिअर म्हणून निवडत असताना कोणताही विद्यार्थी त्यातील करिअरच्या संधी म्हणजे करिअर प्रॉस्पेक्ट हे नक्कीच धुंडाळून पाहतो. तर तुम्ही या क्षेत्रात आहात हो. संस्कृत भाषेशी निगडीत, तर तुम्ही अध्यापन करता, तर या संस्कृत भाषेशी निगडीत इतर कोणत्या करिअरच्या संधी आजच्या जगामध्ये उपलब्ध आहेत याबद्दल आम्हाला थोडेसे मार्गदर्शन करा. विशेषतः शालेय विद्यार्थ्यांकडून हा प्रश्न आलेला आहे, त्यांना खूपसा ह्यात अगदी रस आहे. अगदी. मला एक गोष्ट सांगायची आहे. सगळ्यात पहिली गोष्ट की मी सुरुवात माझ्यापासून करतो की संस्कृत भाषेमध्ये अध्यापन करणं म्हणजे संस्कृतचा शिक्षक होणं किंवा संस्कृतचा प्राध्यापक होणं या गोष्टीच्याही पलीकडे जाऊन संस्कृतमध्ये अशी असंख्य क्षेत्रे आहेत की त्याच्यामध्ये तुम्ही स्वतःचं करिअर घडवू शकता, स्वतःचं कार्यक्षेत्र, स्वतःच्या कार्यक्षेत्राचा जम बसवू शकता, स्वतःचं कार्यक्षेत्र तयार करू शकता. ठीक आहे. मी मगाशी सांगितलं संस्कृत क्षेत्रामध्ये संशोधन, रिसर्च ही फार मोठी संधी, सुवर्ण संधी आहे की तुम्ही नवीन संशोधन करून तुम्हाला एक साधी एक गोष्ट सांगायची मला. भारताच्या नंतर जर संस्कृतचा अधिक अभ्यास करणारी कोणता जर देश असेल तर तो आहे जर्मनी. तो कोणता आहे? जर्मनी. आणि ह्या जर्मनीमध्ये एक विमानतळ आहे आणि त्या विमानतळाला नाव दिलं होतं लुफ्तहान्सा. त्या विमानतळाला नाव दिलं होतं लुफ्तहान्सा. आता लुफ्तहान्सा हा तर काही जर्मन शब्द नाहीये. लुप्त म्हणजे काय? लुप्त म्हणजे की जी विनाश पावली आहे किंवा लुप्त झालेली आहे, अशी एक गोष्ट. आणि हंसा म्हणजे हंस. हंस म्हणजे की असा एक पक्षी होता आपल्याकडे, हंस, जो की आता दिसत नाही, आजच्या जगात म्हणजे फारसा आढळत नाही, मात्र तो पूर्वीच्या काळामध्ये भारतामध्ये सापडायचा. म्हणून लुप्तहंसा असं त्या विमानतळाला नाव दिलं गेलं जर्मनीतल्या. आणि त्या जर्मनीमध्ये अख्खच्या अख्खं आपलं भारतीय संस्कृत किंवा भारतीय वेदांत शिकवण्यासाठी विद्यापीठ स्थापन झालेलं आहे. म्हणजे तुम्ही एवढं पहा की तिथं त्या ठिकाणी अध्यापनाची संधी आहे. त्याचप्रमाणे जर आजकालच्या युगामध्ये आपण फिटनेस किंवा काय म्हणतात शरीर श्रम किंवा शारीरिक आरोग्य याला फार महत्व देतो, तर योगासने, योग शिक्षक म्हणून सुद्धा संस्कृत क्षेत्रामध्ये तुम्हाला करिअर करण्याची संधी आहे. अगदी त्याचप्रमाणे तुम्ही संशोधन क्षेत्रामध्ये उतरून प्राचीन शास्त्र, संस्कृत शास्त्र आणि आधुनिक विज्ञान यांची सांगड घालूनही तुम्हाला त्यामध्ये संशोधन करता येऊ शकतं. त्याचप्रमाणे पत्रकारिता आहे. जर तुम्हाला संस्कृत भाषेचं उत्तम ज्ञान असेल तर तुम्हाला कोणत्याही भाषेमध्ये पत्रकारिता अगदी सहजरित्या सुलभ होऊ शकते. त्याचप्रमाणे भाषांतर असेल, प्राचीन ज्या काही हस्तलिखिते असतात, प्राचीन हस्तलिखिते, दुर्मिळ हस्तलिखिते असतात, त्याच्यामध्ये नासा सारख्या संस्थेमध्ये म्हणजे नासा सारख्या जागतिक संस्थेमध्ये सुद्धा काही प्राचीन संस्कृत ताडपत्रांवर लिखित अशा श्लोकांवरती संशोधन चालू आहे. त्या ठिकाणी भाषांतरकार म्हणून सुद्धा संस्कृत क्षेत्रामध्ये तुम्ही करिअरची संधी तुम्हाला आहे. प्रूफ रीडर म्हणून सुद्धा संधी आहे. त्याचप्रमाणे आता लेखक, ग्रंथ भाषांतरकार, योग शिक्षक आणि परदेशामध्ये
संशोधक अशा खूप साऱ्या संधी तुम्हाला संस्कृतच्या क्षेत्रातून करिअर करण्यासाठी आहेत. नक्कीच नक्कीच. आणि विशेषतः आता जेव्हा आंतरशाखीय अभ्यासक्रम म्हणजे इंटरडिसिप्लिनरी कोर्सेसला आणि व्होकेशनल म्हणजे व्यावसायिक अभ्यासक्रमांना जसं आपण चालना देतोय, किंवा आत्ताच्याच राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार तुम्हाला कोणत्याही शाखेमध्ये कोणत्याही शाखेचा किंवा इतर शाखेच्या विषयांचा अभ्यास करता येईल, तर त्यावेळेला संस्कृतशी संबंधित या सर्व संधी नक्कीच वाढतील अशी आशा आहे. रादर त्या आताच आहे, पण त्यापेक्षाही अधिक संधी येणाऱ्या पिढीला नक्कीच उपलब्ध होतील. अगदी. तर नक्कीच म्हणजे सर्व शिक्षण संस्थांनी किंवा सर्व पालकांनी देखील आपल्या मुलांना प्रवृत्त केलं पाहिजे, आणि मुलं स्वयंस्फूर्तीने जातात तर त्यांना तसा पाठिंबाही दिला पाहिजे. अगदी पाठिंबा सुद्धा दिला पाहिजे. बरोबर आहे. नक्कीच. मला असं विचारायचंय तुम्हाला की हे क्षेत्र इतर क्षेत्रांपेक्षा कशा प्रकारे वेगळं आहे, म्हणजे एखाद्या क्षेत्रात पाऊल ठेवत असताना एक विशिष्ट स्किल सेट म्हणजे काही गुणविशेष आपल्याकडे असावी लागतात. तर जेव्हा तुम्ही जे संस्कृत भाषेशी संबंधित संधी सांगितल्या, तर त्या अनंत आहेत, त्या वेगवेगळ्या प्रभागात आहेत. आपण असं म्हणूया की वेगवेगळ्या रोल्स आपण संस्कृत भाषेशी संबंधित गुंडाळू शकतो. तर विशेषतः कोणता स्किल सेट किंवा कोणता गुणविशेष एखाद्या विद्यार्थ्याकडे असावा, किंवा मग तो नंतर तरी डेव्हलप करता येईल? बर, सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे त्या विषयामध्ये विद्यार्थ्याला काहीतरी नवीन करण्याची आवड पाहिजे. आतापर्यंत झालंय ते ठीक आहे, पण आपण या क्षेत्रातून नव्यानं आणखीन जगाला काय देऊ शकतो, ही गोष्ट सगळ्यात महत्वाची. म्हणजे नाविन्यता आणि प्रतिभा या गोष्टी तुमच्यामध्ये असल्या पाहिजेत. त्या विषयासंदर्भाची तळमळ असली पाहिजे, त्या विषयासंबंधीची आवड असली पाहिजे, आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुमच्यामध्ये त्या विद्यार्थ्यामध्ये संशोधन वृत्ती असली पाहिजे. ठीक आहे, की संशोधन वृत्ती हीच जगाला काहीतरी नवीन देणगी देत असते. तुमच्यामध्ये शोधन आणि संशोधन या दोन गोष्टी असत्या तरच तुम्ही जगाला काहीतरी नवीन देऊ शकता. आणि संस्कृत भाषा ही पूर्णतः संशोधन करण्याची भाषा आहे. आपल्याकडे शोध लावून ठेवलेली आहेत, फक्त आता आपल्याला गरज आहे ती संशोधनाची. सर्च झालेला आहे, आता रिसर्चची आवश्यकता आहे. येतोय लक्षामध्ये तुमच्या? आणि ह्या रिसर्च किंवा ही संशोधन ही वृत्ती प्रत्येक विद्यार्थ्यांनी अंगामध्ये बाणून जर संस्कृत क्षेत्रामध्ये पाऊल टाकलं तर निश्चित प्रत्येक विद्यार्थ्याचं भविष्य हे उज्ज्वल आहे. मग त्या विद्यार्थ्याला पाठीमागे पाहायची आवश्यकता पडणार नाही, तुम्हाला आपोआप मार्ग दिसेल. मी तुम्हाला काय म्हणतो की सूर्य जसा उगवतो, सूर्य उगवल्याच्या नंतर आपल्या सगळ्या वाटा म्हणजे आपोआपच उजळ होऊन जातात. आपल्याला वाट पुसावी लागत नाही, ही वाट इकडे जाते, ती वाट तिकडे जाते. अगदी त्याचप्रमाणे जर तुमच्यामधली आवड, संस्कृत संबंधीची आवड, संशोधन वृत्ती आणि काहीतरी नवीन करण्याची वृत्ती जेव्हा ह्या गोष्टीचा उदय होईल, तेव्हा निश्चितच तुम्ही, आणि संस्कृत क्षेत्रामध्ये जर तुम्ही पाऊल टाकाल तर तुम्हाला करिअरच्या असंख्य संधी उपलब्ध आहेत. फक्त तुम्ही एकदा स्वतःला आवडीनं, निवडीनं आणि सवडीनं संस्कृत क्षेत्रामध्ये झोकवून दिलं पाहिजे, बस. नक्कीच नक्कीच नक्कीच. खरं तर भारतात आणि इतर देशांमध्ये सुद्धा जे तुम्ही बोललात की संस्कृत भाषेला अनन्यसाधारण महत्व प्राप्त झालेलं आहे, तर हे नक्कीच आशादायी चित्र आपल्या समोर आहे. परंतु असं एक विचारावं असं वाटतं की संस्कृत भाषा ही भारतातच उगम पावली, इथेच ती भरभराटीस आली, पण थोडीशी आज भारतात संस्कृत भाषेबद्दल उदासीनता दिसून येते का? हा, मला सांगायची गोष्ट अशी आहे की काही मोजके जर प्रांत सोडले किंवा काही मोजके जर भाग सोडले तर बहुतांशी भागामध्ये उदासीनता दिसून येते. भलेही संस्कृतचा आपल्या दैनंदिन जीवनामध्ये भाषिक स्तरावरती आणि भौतिक स्तरावरती वापर होतही असेल, पण तो जाणीवपूर्वक वापर नसून तो नेणीवपूर्वक वापर आहे. म्हणजे नेणिवेमध्ये आपण संस्कृतचा वापर करतो, जाणीवेमध्ये वापर करत नाही. आपल्या रोजच्या बोलण्यामध्ये कितीतरी शब्द आपले असे आहेत की जे संस्कृतमध्ये आहेत. आपली नावं असतील, जन्मनाव, आपल्या जन्मावरची नावं असतील, रोजच्या तिथी असतील, नक्षत्र असतील, वार असेल, वेळ असेल, हे सगळं याच्यामध्ये संस्कृतचा भरमसाठ आणि प्रचंड प्रमाणामध्ये वापर होतो. पण उदासीनता अशी आहे किंवा काय म्हणतात, एक शोकांतिका अशी म्हणावी लागेल
की त्या संबंधी आपल्याला जाणीव नाहीये, संस्कृतची जाणीव नाहीये आणि कुठंतरी एक उदासीनता आहे संस्कृतविषयी. फक्त तेवढी उदासीनता, आणि ती उदासीनता फक्त आपल्याच प्रांतामध्ये आहे, ही विशेष गोष्ट आहे. जर्मनी सारखा देश आहे की ज्याच्यामध्ये कितीतरी विद्यापीठ आहेत की ते पूर्णपणे संस्कृतला, म्हणजे जर्मनीमध्ये एक विद्यापीठ असं आहे की पूर्णपणे संस्कृतच्या साहित्याला वाहिलेलं ते विद्यापीठ आहे. तिथं फक्त आणि फक्त संस्कृतच्या साहित्याचा अभ्यास केला जातो. भारताच्या नंतर जर्मनीमध्ये ते एक असं विद्यापीठ आहे. मग जर भारताच्या बाहेर जर आम्ही आर्य आहोत अशी भावना करून जर्मनचे लोक संस्कृतविषयी आस्था दाखवतात, तर आपण ती आस्था का नाही दाखवायची? आपण संस्कृतचा अभ्यास का नाही करायचा? असा यक्ष प्रश्न मला नेहमीच पडतो. आणि हीच शोकांतिका आहे, थोडीशी ही उदासीनता आहे. ती फक्त नव्या उमेदीच्या अभ्यासकांनी किंवा विद्यार्थ्यांनी पुढे येऊन ती उदासीनता दूर केली पाहिजे, हेच माझं सांगणं आहे. नक्कीच नक्कीच. आपल्या मते भारतात शैक्षणिक, व्यावसायिक आणि प्रशासकीय पातळीवर संस्कृतची सद्यस्थिती काय आहे असं आपल्याला? आता सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगायची म्हणजे की मगाशी मी आजच्या लॉगरिथम किंवा काय म्हणतात कॉम्प्युटरचा जो सिद्धांत आहे, कॉम्प्युटरसाठी सगळ्यात महत्वाची भाषा किंवा सगळ्यात सुटेबल किंवा सगळ्यात व्यवस्थित भाषा अशी कोणती आहे, तर ती संस्कृत भाषा आहे. आज संस्कृत जर आपण व्यावसायिक दृष्ट्या, शैक्षणिक दृष्ट्या जर आपण त्याचा विचार केला, तर फक्त कला क्षेत्रापुरतं मर्यादित संस्कृतचं आपल्याला क्षेत्र दिसतंय. फक्त प्राध्यापक होणं, शिक्षक होणं, बस शिकवणं आणि शिकणं, बस इथपर्यंत संस्कृतला मर्यादित ठेवलेलं आहे. पण कुठंतरी ते संस्कृत आता जुने जर आपण ग्रंथ पाहिले, यंत्रार्णव नावाचा ग्रंथ आहे भारद्वाज ऋषींचा, आणि त्या यंत्रामध्ये विमान विद्येचं वर्णन आलेलं आहे. त्या विमान विद्येच्या वर्णनावरून तळपदे नावाच्या मराठी गृहस्थांनी राईड बंधूंच्या आधी गिरगाव चौपाटीवरती विमान उडवलं होतं. ही गोष्ट जास्त प्रकाशित झालेली नाहीये, पण त्यांनी जे संशोधन केलं ते संशोधक निश्चितच पूरक आहे. तर थोडक्यात आजच्या व्यावसायिक, शैक्षणिक क्षेत्रामध्ये संस्कृतची परिस्थिती पाहण्यापेक्षा आपण ती परिस्थिती संस्कृतची किंवा त्या संस्कृतचा प्रवेश आजच्या व्यावसायिक क्षेत्रामध्ये किंवा शैक्षणिक क्षेत्रामध्ये वाढेल कसा, यावरती जर आपण आपला मुद्दा जर थोडासा प्रकाशित केला, फोकस केला, तर तेच जास्त चांगलं राहील. की आज जर व्यवसायामध्ये पाहिलं किंवा शैक्षणिक क्षेत्रात पाहिलं तर संस्कृत बद्दल अनास्था दिसून येते, आस्था तेवढी दिसून येत नाही. पण जर आपण त्याच्यामध्ये जर संशोधनाचे नवीन मार्ग जर अवलंबिले गेले किंवा संशोधनामध्ये जर आपण नवीनता आणली, नव्यानं जर संशोधन करायला गेलो, तर निश्चितच आजच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये संस्कृत भाषा ही अतिशय मिसळलेली असेल, हे मला या ठिकाणी सांगायचं आहे. अगदीच. आपण आता एका रोमांचकारी किंवा इंटरेस्टिंग खेळाकडे जाऊया. याला इंग्लिशमध्ये रॅपिड फायर असं म्हणतात. खरं तर आपण अनेकदा अनेक गोष्टींचे विचार आपल्या मनात येतात, आपण ते विचार करतो, परंतु ते आपल्याकडे साठवलेले असतात. तर रॅपिड फायरची मजा अशी आहे की आपण एखादा प्रश्न विचारलात आणि जे तुम्हाला क्षणार्धात सुचतं ते आपल्या विचारांचंच एक प्रतिबिंब असतं. म्हणून हा खेळ तसा, यातली मजा काही औरच आहे. म्हणून हा खेळ मला तुमच्यासोबत खेळायचा आहे आणि तुम्हाला काही प्रश्न विचारायचे आहेत. सर्वप्रथम मला तुम्हाला विचारायचंय की तुम्हाला शिफारसी करायच्या आहेत सर्वात पहिल्यांदा. तर मला तुम्हाला विचारायचंय, संस्कृत भाषेशी संबंधित शासनाकडे आपल्याला जर 2 शिफारसी करायच्या असतील तर त्या कोणत्या असतील? मगाशी सांगितल्याप्रमाणे माझी एक शिफारस अशी असेल शासनासाठी की संस्कृत विषय जसा कलेमध्ये तुम्ही समावेशित केलेला आहे, त्याचप्रमाणे तो संस्कृत विषय हा इयत्ता पहिलीपासून ते विज्ञान शाखेपर्यंत पीजी, यूजी, पीजी या दोन्ही लेवलला विज्ञान शाखेमध्येही सक्तीचा करावा, ही माझी एक पहिली शिफारस असेल. आणि दुसरी शिफारस अशी असेल की ज्याप्रमाणे जर्मनीमध्ये संस्कृत विद्यापीठांची स्थापना झालेली आहे, त्याचप्रमाणे आपल्याकडे संस्कृत विद्यापीठ आहेत, पण आपल्याकडे प्रांतामध्ये व्याकरण, साहित्य, वेदांत, कला, नृत्य हे संस्कृतच्या म्हणजे संस्कृत संबंधित जी विद्यापीठ आहे त्या विद्यापीठांची
नव्यानं स्थापना व्हायला पाहिजे, अशी माझी शासनाला दुसरी शिफारस असेल. नक्कीच. आपण विद्यार्थी तसे होतात आणि आता आपण अध्यापनही करता. तर हो. संस्कृत अभ्यास मंडळाला किंवा विद्यापीठाला आपल्याला संस्कृत भाषेसंबंधी जर 2 शिफारसी करायच्या असतील तर त्या कोणत्या असतील? अभ्यासक्रम मंडळाला जर शिफारस करायची असेल तर माझी सगळ्यात पहिली शिफारस अशी असेल की आजच्या युगाला, आता तुम्ही पहा, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी वगैरे जे विषय शिकतात ते काय आहेत, ते आजच्या युगामध्ये तुम्हाला म्हणजे चालू घडामोडी ज्या आहेत किंवा तुमचं जे भौतिकशास्त्र आहे, तुमच्या अवतीभोवती घडणाऱ्या तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये ज्या आवश्यक गोष्टी आहेत त्या गोष्टींवरती, त्या भौतिक गोष्टींवरती भौतिकशास्त्र अभ्यास दिला आहे. ठीक आहे. जे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये रासायनिक गोष्टींचा वापर होतो त्याला रसायनशास्त्र म्हणजे केमिस्ट्री तुम्ही म्हणतात. आपल्या आजूबाजूला जी जीवसृष्टी आहे त्याच्यावरती तुमचा अभ्यास केला जातो त्याला जीवशास्त्र असं म्हणतात. तर त्याचप्रमाणे संस्कृत मधून सुद्धा तुमच्या दैनंदिन गोष्टीमधले म्हणजे दैनंदिन गोष्टी ज्या आहेत आजच्या युगाला पूरक अभ्यासक्रम आणि प्राचीन शास्त्र आणि आजचं विज्ञान यांची सांगड घालून जर तुम्ही नवीन अभ्यासक्रमाची जर सुरुवात केली तर एक थोडं कुठंतरी म्हणजे प्राचीन अध्यात्म किंवा प्राचीन ज्ञान आणि आजचं विज्ञान यांची सांगड घालून नवा एक अभ्यासक्रम असा UG PG लेवल पर्यंत करायला हवा, तो संस्कृत मधनं करायला हवा, अशी एक माझी शिफारस असेल. आणि दुसरी शिफारस अशी असेल की संशोधनात्मक अभ्यासाला चालना द्यायला हवी. संशोधनात्मक चालनाला म्हणजे अभ्यासाला अगदी 10वी म्हणजे 11वी 12वी या वर्गापासूनच संशोधनात्मक अभ्यासाला म्हणजे संस्कृत मधून संशोधन असा एक जर विषय तुम्ही वेगळा केलात तर निश्चितच मुलांना काहीतरी नवीन करण्याच्या संधी पुढे प्राप्त होतील आणि त्यांना एक दिशा मिळेल असं मला वाटतं. खरंच या सर्व शिफारसींमधून नक्कीच तुमची एक तळमळ दिसून येते. तुम्ही किती तन्मयतेने ह्या गोष्टी, खरं तर या गोष्टी अत्यावश्यक आहेतच आणि त्या करायला हव्यात. अगदी. आता मला तुम्हाला विचारायचंय की तुम्हाला सूचना किंवा संदेश द्यायचा आहे. तुम्ही दोन्हीपैकी काहीही देऊ शकता. तर सर्वप्रथम मला तुम्हाला विचारायचंय, संस्कृत शिकू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना तुम्हाला जर 2 सूचना किंवा 2 संदेश द्यायचे असतील, तर आपण काय सांगाल? मला सगळ्यात पहिल्यांदा संदेश असा द्यायचा आहे की तुम्ही संस्कृत क्षेत्र जर निवडत असाल, तुम्ही करिअरसाठी जर संस्कृत क्षेत्र निवडत असाल तर तुम्ही तुमचा भविष्यकाल हा उज्ज्वल आहे. मला पहिली गोष्ट अशी सांगायची. म्हणजे सूचना नाही म्हणता येणार पण मला ह्या शुभेच्छा मी व्यक्त करतो. शुभेच्छा सुद्धा आहे आणि सत्य सुद्धा आहे. जर तुम्ही संस्कृत ही भाषा किंवा संस्कृत हे क्षेत्र करिअरसाठी निवडत असाल तर तुमचा भविष्यकाल हा अतिशय उज्ज्वल आहे. आणि दुसरी गोष्ट अशी सांगायची की तुम्ही तुमच्यातली संशोधन वृत्ती ही जागी ठेवून जर संस्कृत मध्ये उतरत असाल तर तुमच्यासारखं दुसरं कोणीही नाही. हे मला संस्कृत करिअरसाठी विषय निवडणाऱ्या विद्यार्थ्यांना सांगायची ही दुसरी सूचना आहे. नक्कीच, नक्कीच. आणि त्यांच्या पालकांना आता जर तुम्हाला 2 सूचना किंवा संदेश द्यायचे असतील, तर आपण ते काय द्याल? मला सांगायचं असं आहे की मुळात आपला पाल्य किंवा आपला मुलगा किंवा आपली मुलगी जर संस्कृत या क्षेत्राकडे करिअर या दृष्टीने पाहून जर त्या मार्गाने वाटचाल करत असेल तर कृपया त्याला अडवू नका. आधी तुम्ही ज्ञान घ्या की संस्कृतमध्ये करिअर करण्यासाठी अध्ययन या 2 गोष्टी सोडल्या तर इतर आणखीन कोणकोणते अंग आहेत की ज्याच्यामधून माझा मुलगा किंवा माझी मुलगी करिअर करू शकते. या गोष्टीवरती सर्वप्रथम पालकांनी अभ्यास केला पाहिजे आणि त्यानंतर मुलांना सजग केलं पाहिजे. आणि एखादा मुलगा, आणि दुसरी माझी एक काय म्हणतात विनंती अशी असेल पालकांना की आपला मुलगा किंवा मुलगी तिला जर संस्कृत या क्षेत्रामध्ये जर आवड असेल तर तिची आवड वृद्धिंगत कशी होईल याचा अगदी निसंकोचपणे आणि निसंशयपणे तुम्ही पाठिंबा तुमच्या पाल्याला, तुमच्या मुलाला किंवा मुलीला दिला पाहिजे. कारण संस्कृत क्षेत्रामध्ये करिअर करण्याची त्याची जी इच्छा आहे ती निश्चितच त्याच्या भविष्याला एक अतिशय चांगला आणि उजळ असं भविष्य देईल हे मला सांगायचं या ठिकाणी.
नक्कीच नक्कीच. सर्वसामान्य लोकांना जर तुम्हाला काही संदेश द्यायचा असेल तर आपण या माध्यमातून त्यांना काय संदेश द्याल? आपल्या युट्यूबच्या सर्व प्रेक्षकांना आपल्याला काही संदेश द्यायचा. सर्वांना मला एकच गोष्ट सांगायची आहे. ईशोपनिषदामध्ये एक श्लोक आहे, हिरण्मयेन पात्रेण सत्यस्यापिहितं मुखम तत्वं पोषण पावृणु सत्यधर्माय दृष्टये. म्हणजे की सोन्याच्या एका आवरणानं त्या सत्याचं मुख झाकलेलं आहे आणि आमच्यावर कृपा करण्यासाठी हे परमेश्वरा तू तुझं ते सोन्याचं आवरण दूर करून तुझ्या त्या मुखाचं दर्शन आम्हाला घडू दे. तर मला अगदी हेच सांगायचं की संस्कृत भाषेवरती जे आवरण आलेलं आहे, जे मायेचं आवरण आलेलं आहे, तर ते मायेचं आवरण दूर करून संस्कृतचं जे ज्ञान आहे ते संस्कृत ज्ञान प्रत्येकानं आत्मसात आपल्या परीनं करण्याचा प्रयत्न करावा, ही माझी सर्वांना कळकळीची विनंती आहे. कारण आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये, आजच्या तणावाच्या जीवनामध्ये, आजच्या अतिशय गुंतागुंतीच्या आणि भौतिक गोष्टीकडेच वाटचाल करणाऱ्या आणि त्यामुळे कुठेतरी मानसिक खच्चीकरण, शरीरावरती त्याचा परिणाम होतोय. अशा बऱ्याच नकारार्थी बाजूंना झेलण्यासाठी किंवा त्या नकारार्थी बाजू दूर करण्यासाठी संस्कृत क्षेत्र अतिशय महत्वाचं आहे. संस्कृतामधली योगासनं, योगशास्त्र जे आहे त्याची मूळ सुरुवात संस्कृतामधून आहे. योगासन झालं, ध्यान झालं, योग झालं, म्हणजे ह्या सर्व गोष्टी आहेत की तुम्ही संस्कृतला जर आपल्या जीवनाचा एक जर भाग बनवलात तर निश्चितच तुम्ही तुमच्या मेंदूचा विकास असेल, तुमच्या हृदयाचाही विकास होईल आणि तुमच्या समाधानाचाही विकास होईल. मला हे सांगायचं, निश्चितच तुम्हाला संस्कृत हे संस्कार आणि समाधान देणारं ठरेल. नक्कीच. लिखाण हे वाचनातून घडत असतं आणि आपण काही ग्रंथ सध्या लिहितही आहात. तर त्याचप्रमाणे आपण जे बोलतात त्यातून आम्हाला नक्कीच आपल्या प्रगल्भ वाचनाचा प्रत्यय येतो. संस्कृत भाषेत ग्रंथांचं अनंत अमर्याद भांडार आहे. तर यापैकी आपण वाचलेला एखादी साहित्य कृती जी कोणती संस्कृत भाषेतली असेल तर आपल्याला ती खूप आवडली आहे, त्याबद्दल तुम्हाला सांगायला आवडेल का? हो, बिलकुल. मला उपनिषद फार आवडतात संस्कृतमध्ये. सगळ्यात पहिली गोष्ट, मला उपनिषदांचा अभ्यास करायला जास्त आवडतो. त्यामध्ये ईशोपनिषद आहे, कठोपनिषद आहे. कठोपनिषदामधला यम आणि नचिकेत यांचा संवाद आहे. केनोपनिषद आहे. प्रश्नोपनिषदामधले प्रश्न आहेत. या सगळ्या उपनिषदांमधलं जे ज्ञान आहे ते अतिशय मनाला शांती देणारं ज्ञान आहे. जगाला किंवा मानवाला जर काही श्रेष्ठ प्राप्त करायचं असेल, काही जरी खरंच सत्य प्राप्त करायचं असेल तर त्यांनी उपनिषदांचा खरोखरच अभ्यास करावा आणि उपनिषदांचा अभ्यास मला करायला जास्त आवडतो. बरोबर. अभ्यासासाठी आणि वाचनासाठी चिकाटी अत्यंत आवश्यक असते. तर आपण संस्कृत अध्यापन करता, आपण सध्या प्रोफेशन मध्ये देखील आहात, तर त्यातून आपण वेळ काढून विशेषतः वाचनासाठी वेळ काढता. तर आपल्या सर्व याच किंवा विद्यार्थी दशेतील मित्रांना आपल्याला याबद्दल काही सांगावंसं वाटतं का, की आपण वाचनासाठी वेळ काढणं किती आवश्यक आहे? हे आपल्या माध्यमातून आम्हाला त्यांना सांगता येईल का? खरं तर सांगायचं की वाचनासाठी वेळ काढायची आवश्यकता नाही. वाचन हे आपल्या जीवनाचं अंग बनायला हवं. मला एक गोष्ट सांगायची की वाचनासाठी वेगळा वेळ काढायची आवश्यकता नाही. वाचन हे आपल्या जीवनाचं अंग बनायला हवं. तुम्ही सांगा, मला एक गोष्ट साधी तुम्हाला एक सांगायची आहे सगळ्यांना, की मोबाईल घेऊन त्यावरती चॅटिंग करणं, आजच्या जीवनातलं सांगते की मोबाईल घेऊन त्यावरती चॅटिंग करणं यासाठी आपल्याला वेगळा वेळ द्यावा लागत नाही. आपण अगदी हलकेच असा मोबाईल हातामध्ये घेतो आणि चॅटिंग करायला सुरुवात करतो. अगदी आणि चॅटिंग करतो म्हणजे काय करतो, आपण लिहित असतो आणि वाचत असतो. त्या ठिकाणी भाषेचा संबंध येतो. येते लक्षात? त्या ठिकाणी भाषेचा संबंध येतो. म्हणजे लिहिणं आणि वाचणं आपल्याकडे फक्त काय लिहावं आणि काय वाचावं हा दृष्टिकोन ठेवून जर आपण आपल्या पुढचं जे लेखन आणि वाचन जर केलं तर वाचन आणि लेखनासाठी वेगळा वेळ न देता आपल्या जीवनाचा वाचन आणि लेखन हा एक भाग बनून जाईल. फक्त त्याची जाणीवेतनं आपण
त्याचा तो पैलू स्पष्ट केला पाहिजे बस. नक्कीच नक्कीच. समारोपाकडे वळताना मला तुम्हाला तुमच्या आवडीचं एक सुभाषित आम्हाला ऐकायला नक्की आवडेल अर्थासहित. ठीक आहे. कोलाहले काककुलस्थे जाते विराजते कोकिल कूजितं किं परस्परं संवदतां खलानां मौनं विधेयं सततं सुदीवी. कोलाहले काककुलस्थे जाते म्हणजे की कावळ्यांच्या कोलाहलामध्ये विराजते कोकिल कुजितं किं, कोकिळेचं गायन काय शोभून दिसणार आहे का? तर ते शोभून दिसणार नाहीये. त्याचप्रमाणे कोलाहले काककुलस्य जाते विराजते कोकिल कूजितं किं परस्परम संवदताम खलानाम. ज्यावेळी खल म्हणजे दुष्ट प्रवृत्तीचे लोक किंवा दुर्जन लोक हे जर चर्चा करत असतील, मौनम विधेयम सततम सुखी, त्या ठिकाणी जे सज्जन असतात त्या सज्जनांनी मौन बाळगणं श्रेयस्कर आहे. नक्कीच. धन्यवाद. आपल्या बोलण्यातून नक्कीच असा प्रत्यय येतो की संस्कृत भाषेसाठी अत्यंत आशादायी वातावरण आहे आणि संस्कृत भाषेच्या संवर्धनासाठी किंवा तिच्या प्रचारासाठी आणि प्रसारासाठी प्रतिष्ठान गेल्या 31 वर्षापासून कार्यरत आहे. तर आपणही प्रतिष्ठानचा एक भाग गत काही वर्षांपासून आहात. आपण असाच प्रतिष्ठानशी अशाच प्रकारे जोडलेले असावे असे आम्हाला सगळ्यांना नक्कीच वाटते. निश्चित निश्चित. खर तर मुलाखती या माहितीपूर्ण असतात, त्यातून अनुभव करतात, त्यातून नवी आदर्श देखील प्रस्थापित होतात. तर आपण यशस्वीरित्या या क्षेत्रात पुढे वाटचाल करत आहात आणि आपल्याला संस्कृत भाषेबद्दलची जी आपली गोडी आहे आणि संस्कृत भाषेमध्ये संशोधन व्हावं ही आपली जी कळकळ आहे, तर आपण खऱ्या अर्थाने संस्कृत अभिमानीना हाच आहात. तर तेच आपल्या या सत्राचं शीर्षक देखील आहे, संस्कृत अभिमानीना. तर नक्कीच आपल्या सर्व प्रेक्षकांना देखील मला हेच सांगावंसं वाटतं की संस्कृत भाषेला मरण नाहीये. संस्कृत भाषा उद्यासाठी देखील तितकीच, म्हणजे जितकी प्राचीन भाषा आहे तितकीच ती या नवीन जगाशी मिळते जुळते असणारी किंवा नवीन जगाशी एकरूप होऊ शकणारी भाषा आहे. ती उद्यासाठीची देखील भाषा असू शकते, होऊ शकते. तर अविनाशजी, आपण आमच्या सोबत जोडले गेलात, आपण आपला अमूल्य वेळ या मुलाखतीसाठी दिलात, त्याबद्दल आपले प्रतिष्ठानतर्फे खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. नमस्कार.